गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजलेत 8. सॅटरडे आहे आज आणि आपल्याला सुट्टी आहे. आणि सॅटरडेचा काय प्लॅन अजून तरी काही नाही आहे, पण गाडी सर्व्हिसिंग करायची आहे तेवढा एक प्लॅन आहे. ते झाल्यानंतर काय करायचं ते ठरवू आपण. तोपर्यंत आपण जरा आवरून घेऊया काय आहे काही नाही ते सगळं. स्वतःला कसं घेते गरम गरम शेकून पाणी. खाली गेलं पाणी काय खाली गेलं काय पाणी. खाली तुला दुसरे बकेट भरून ठेव म्हणलं ना. कुठं कोमट तर पाणी येते कळ कुठं येते पाणी उगती बाथरूम हे घासत करत तर. आता मी कसे करायचे आंघोळ गार पाणी. लाख हिटरला एक होते. हिटर नाही आता लाईट बिल येतं. मी नाही बघ आता थंड पाण्यानंच करणार मी. किती आलंय बिल? 1000 रुपये बिल आलंय. मग फॅन चालू टीव्ही चालू ते येऊन बसतात लोक बघायला. टीव्ही तर बघू दे की मग. हा काय फॅन चालू असतंय की. फॅन मग तुला बंद करायचं कळत नाही का? आता गरम आहे आता कसं गरम करायचं. पावसाळ्यात कशाला लागतंय फॅन? जन्मात कधी ती पॅन्ट घातली नाही मी तरी धुवाय टाकली. पांढरं लागलं होतं घाण म्हणून लागलं ना मला. कुठं उभा हे काय इथं असं लागलं ना मला हे पायाला. हे कुठं लागलं नाही आता वाचलो मी. असं करते तू. जे धुवायचं आहे ते नाही धुवत, म्हणजे कधी घालायचंच नाही ते पहिल्यांदा धुवून टाकते. काय करते? असं फोडते का बघ. डाळ करते होय त्याची फोडून असं जात नाही म्हणून. चला पाणी आणूया. हे डेली आणायला लागते एक बॉटल. रोजचे 10 रुपये या बॉटलचे. रोजचे 10 रुपये. ग्रामपंचायतीचं कार्ड केलं की मग ते 5 रुपयाला भेटतं. जस्ट सर्व्हिसिंग करून आणली गाडी. मस्त तिला चकाचक केली. त्याच्यात ना काही आवाज येत होता. वर्षभर तिचं सर्व्हिसिंग पेंडिंग होतं. चकाचक तिला धुवून आणलेली. फ्रंट व्ह्यू दाखवतो. हे जरा घेतलं ना हे फुटलेलं सारखं हे निघत होतं. त्याला त्यांनी एक स्क्रू मारून दिला आहे आरपार. त्याच्यामुळे हे आता हलणार नाही. असं नाहीतर हे सारखं हलत होतं. तर गाडी तर सर्व्हिसिंग झालेली आहे. आता नेक्स्ट काय प्लॅन काय नाही असं ठरवलं अजून तरी. पूर्ण सॅटरडे रिलॅक्स एकदम केला आहे. पहिला व्हिडिओ पण अपलोड केला ना यूट्यूबवरती. तो यूट्यूबवरती अपलोड केला व्हिडिओ. काय आपल्याला काही जमत नव्हतं कसं काय करायचं. हे BSU म्हणून काहीतरी असतं ते. टॅग करा, टॅग लावा, हॅशटॅग लावा, टायटल काय टाकलं पाहिजे ते सगळं केलं. अपलोड पण करायचं काहीतरी वेगळी सिस्टीम आहे ती काय माहीत नव्हती मला, पण केले आता कसं तरी. आणि त्याच्यावरती 4 व्ह्यू आलं. त्याला बहुतेक 2-3 तास झाले अपलोड करून. सकाळीच अपलोड केला मी 10 वाजता काहीतरी. आणि 4 व्ह्यू आले ते पण माझ्या 4 वेळा मीच बघितलं आहे. अजून काय त्याच्यात मी कोणाला शेअर पण नाही केला. मी ठरवलं की बाबा शेअर नको करायला कोणाला. कारण एक खूप 2-3 वर्षापूर्वी मी एक चॅनल केलं होतं आणि ते मी सगळ्यांना शेअर केलं होतं. तेव्हा मला समजलं की बाबा शेअर करून ते एक व्हिडिओ बघतील, पण पुढचा व्हिडिओ किंवा तुझं कंटेंट चांगलं नसेल तर ते पण तुला बघणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ग्रो होत नाही किंवा माझं कंटेंट चांगलं होणार नाही तोपर्यंत तो व्ह्यू आणि सबस्क्रायबर आपोआप नाही वाढणार हे मला कळालं आहे. आणि मला माहिती आहे अजून पण मला लय ग्रो व्हायचं आहे, लय शिकायचं आहे मला अजून काय काय. दाखवू काय आमच्या घराच्या बाहेरचा व्ह्यू.
व्ह्यू बाकी एकदम मस्त आहे, फक्त जरा सिटीपासून लांब आहे. हे आमच्या गॅलरीमधलं भारी दिसतं. हे वरून बघितल्यावर तर चांगलं दिसतंय. तर खाल्लं एवढं काय दिसणार नाही. आभाळ आले जरा नाहीच व्ह्यू. पावसाळ्यात जरा एकदम हिरवगार मस्त वाटतंय बघायला. रात्रीचे 12 वाजल्यात आणि मी खाली पार्किंगच्या ह्याच्यामध्ये येऊन व्हिडिओ बनवतो. काही झोप लागत नव्हती, म्हटलं येऊन काहीतरी व्हिडिओ बनवावं. आज काही खास असं काही केलं नाही. दिवसभर घरातच होतो बसून. सो मग फक्त ते गाडी आपली सर्व्हिसिंग केली आज. तेवढं एक चांगलं काम केलं. लय दिवसापासून पेंडिंग होतं ते. मला त्या अनोळखी गॅरेजच्या दुकानात गाडी टाकायला जरा भीतीच वाटते, कारण ते काय काम नीट करत नाहीत आणि पैसे पण जास्त काढायला बघतात अनोळखी गॅरेजवाले. त्याच्यामुळे मी सहसा अनोळखी गॅरेजमध्ये गाडी देत नाही. पण आता जरा चांगला वाटला, हा चांगला आहे आणि त्याच्यामुळे याच्याकडे रेग्युलर जात जाईल मी. तुम्ही पण असे गाडी बाहेर कुठं जर गेलात तर चांगल्या रेप्युटेड गॅरेजमध्येच गाडी काही दुरुस्ती करून घ्या, कारण जे रस्त्यांवरती छोटे छोटे दुकानं लावलेलं असतात ना, ते तुम्हाला 100% लुटायला बघणार. त्याच्यामुळे काही बिघडली गाडी तर रेप्युटेड गॅरेजमध्येच गाडी नीट करा. मी काय त्या छोट्या छोट्या दुकानांच्या अगेन्स्ट नाही आहे, गॅरेज दुकानांच्या अगेन्स्ट नाही आहे मी, कारण मला एक्सपिरियन्स आलेले आहेत. मी जेवढ्या ठिकाणी गेलो आहे तिथं मला जास्त पैसे मागून आणि कमी आणि सर्विस पण एक एवढी खास नाही दिली. त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आला आहे अशा दुकानांचा. त्याच्यामुळे मी आता जायचं बंद केलं आहे. बाकी माझं त्यांच्याशी काही वेळ नाही आहे. आणि जे रेप्युटेड ऑथराईज दुकानं आहेत, गॅरेजेस आहेत, त्यांच्याकडे जाणं कधीही चांगलंच, कारण ते लुटणार नाहीत तुम्हाला. त्यांच्याकडे गिरायकांची कमी नाही. ते फक्त सर्व्हिसवरती फोकस करणार. त्यांना पैशांची कमी नाही आहे. त्याच्यामुळे गाडी ऑथराईज आणि रेप्युटेड गॅरेजमध्येच दिली पाहिजे नीट करायला, नाहीतर आपलं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. चला आता मी हा ब्लॉग संपवतो. तेवढं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा. मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला पण त्याच्यावरती काही व्हिडिओ अजून काही व्ह्यूज वगैरे नाही आहेत. आय नो व्हिडिओज तर एवढं खास पण नाही व्हिडिओ. आय नो कोणी बघणार नाही, पण होईल ना काहीतरी सुधार माझ्यात. सुधारेल म्हणजे होईल स्किल डेव्हलप माझ्यात पण, आणि लोक बघतील कधीतरी व्हिडिओ माझ्या. तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही स्टार्ट करा सबस्क्राईब करायला. मला सपोर्ट केला तर होऊन जाईल मी पण हळूहळू ग्रो. थँक्यू जर तुम्ही बघितला असेल इथपर्यंत व्हिडिओ. बाय.